नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण मुख्य जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. त्या जाहिराती संदर्भातील सर्व माहिती पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पहा मित्रांनो, ही जाहिरात आपल्याला ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत 17 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध आहे. यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की या जाहिरातीमध्ये 10 ऑगस्ट 2025 रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात होती. त्या जाहिरातीमध्ये बरेच जणांनी फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी आता नव्याने हे फॉर्म भरायची आवश्यकता नाही, परंतु त्यामध्ये दुरुस्ती करायचं आहे. ज्यांनी जुने पहिले मागच्या वेळेस फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी यामध्ये दुरुस्ती करायची आहे आणि नवीन उमेदवारांना सुद्धा फॉर्म भरण्याची यामध्ये संधी भेटणार आहे. त्यानुसार यामध्ये तुम्ही पाहू शकता, होमगार्डमध्ये किमान 3 वर्ष सेवा झालेल्या व फायरमॅन संवर्गासाठी आवश्यक शैक्षणिक शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विहित वयोमर्यादेतील तसेच विहित पात्र परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांकरिता एकूण भरवण्यात येणाऱ्या फायरमॅन संवर्गाच्या 5% प्रमाणे एकूण 19 पदांचे समांतर आरक्षण होमगार्ड यांना लागू करण्यात येत असून त्यानुसार फायरमॅन गट क संवर्गाच्या आरक्षणामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एकूण आम्हाला या ठिकाणी फायरमॅन ह्या पदासाठी 381 एवढे फॉर्म एवढे जागा भरायच्या आहेत. तर त्यानुसार यांनी होमगार्ड यांच्यासाठी 5% एकूण जागेच्या 5% आरक्षण दिलं आहे. एकूण जागेच्या 5% म्हणजेच 381 चे 5% म्हणजेच 19 पदे हे होमगार्ड ह्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आता होमगार्ड एखादा उमेदवार आहे तर ते होमगार्ड, परंतु कोणत्या होमगार्डला ह्या आरक्षणाचा फायदा घेता येईल तर हे पहा, होमगार्डमध्ये किमान 3 वर्ष सेवा झालेल्या, म्हणजेच जो उमेदवार 3 वर्षापासून होमगार्डची ड्युटी करत आहे त्याच्याकडे होमगार्डचा 3 वर्षाचा सर्टिफिकेट असणार आहे. तर ते उमेदवार ह्या ठिकाणी ह्या 5% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. सोबतच त्या होमगार्ड उमेदवाराला फायरमॅन संवर्गाच्या शैक्षणिक पात्रतेची आणि शारीरिक पात्रतेची पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे या ठिकाणी. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोतच की फायरमॅन या संवर्गासाठी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता नेमकी काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला पाहाणं लागणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकतात, फायरमॅन या संवर्गाचे सामाजिक समांतर आरक्षण खालील प्रमाणे. आता तुम्ही पहा यामध्ये जात प्रवर्ग आणि इकडं यामध्ये आरक्षणाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. 381 एकूण पदे आहेत आणि नव्याने ऍड केलेल्या होमगार्ड यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात एकूण 19 जागा आरक्षित ठेवल्या आहेत होमगार्डसाठी. आता महत्त्वाचा मुद्दा आपण यामध्ये पाहू की आपल्याला जे उमेदवार पात्र आहेत आणि इच्छुक आहे ह्या पदासाठी अर्ज करण्यासाठी तर त्यांना 17/7/2026 म्हणजे 17 जुलै ते 30 जुलै दरम्यान फॉर्म भरायचा आहे, म्हणजेच अर्ज करायचा आहे. कोणत्या तारखेपर्यंत? 17 जुलै ते 30 जुलै दरम्यान. ह्यामध्ये अजून महत्त्वाची बाब अशी सांगितण्यात आलेली आहे, उमेदवारांनी होमगार्डमध्ये कमीत कमी 3 वर्ष इतकी सेवा झालेल्या व फायरमॅन पदासाठी आवश्यक शैक्षणिक शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या व विहित वयोमर्यादेतील तसेच विहित पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 17/7 ते 23/7 रोजीपर्यंत अर्ज सादर करण्यात यावे. असं सांगतायत की ज्या उमेदवारांकडे जे उमेदवार होमगार्ड या पदासाठी होमगार्ड चा जो आरक्षणाचा फायदा ह्यामध्ये फायरमॅन या पदासाठी घ्यायचा आहे, ज्याला होमगार्डच्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे ना, त्यांच्यासाठी अर्ज करण्यासाठी कमी कालावधी आहे. कमी म्हणजेच 17 जुलैपासून ते 23 जुलै दरम्यान त्यांनी अर्ज करायचा आहे. आणि बाकीच्या सर्व उमेदवारांसाठी 17 जुलै ते 30 जुलै अशी तारीख ठेवण्यात आलेली आहे. आरक्षणाचा लाभ घ्यायचा तर त्यांना
कमी कालावधी देण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठीचा. अजून पुढचा मुद्दा पाहू शकता तुम्ही यामध्ये. आता बघा 10 ऑगस्ट 2025 रोजी जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेला आहे, परंतु त्यांना होमगार्ड या समांतर आरक्षणामध्ये अर्ज करता आलेला नाही. म्हणजेच मागील वर्षी ज्यांनी अर्ज तर सादर केला होता, परंतु ते होमगार्ड असून सुद्धा त्यांना होमगार्डचा आरक्षणाचा लाभ घेता आलेला नाही. त्यांच्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी एक लिंक ओपन होणार आहे. ती लिंक ओपन होण्याचा वेळ दिलेला आहे 24 जुलै ते 30 जुलै दरम्यान त्यांना त्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. आणि त्यापुढे पाहू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला तांत्रिक समस्या वगैरे काही उद्भवल्या तर ह्या नंबरला तुम्ही फोन करून तुमच्या जे काही समस्या आहे यांना विचारू शकता, सांगू शकतात. यापुढे असं सांगितलेलं अजून पुढचा पॉईंट असा आहे, जाहिरातीमध्ये अत्यावश्यक सेवेमधील अग्निशामक विभाग, अभियांत्रिकी विभागाचे काही पदे आम्ही सध्या तरी भरत आहोत आणि लवकरच यामध्ये सांगितलेलं आहे संवर्गातील पदाव्यतिरिक्त उर्वरित म्हणजे सर्व जे उर्वरित पदे आहेत ठाणे महानगरपालिकेचे तेही लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत असं यामध्ये सांगितलेलं. अलहिदा म्हणजेच जाहिरात प्रसिद्धी होण्याच्या मार्गावरच आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता ह्या पुढे आपण पाहणार आहोत की फायरमॅन या पदासाठी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता काय सांगितलेली आहे हे पाहूत आपण यानंतर. ठाणे महानगरपालिकेची ही मुख्य जाहिरात आहे या ठिकाणी, जी की ऑगस्ट 2025 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अग्निशामक सेवा गट क फायरमॅन 11 नंबरला आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये पदाचं नाव फायरमॅन आहे आणि वेतन श्रेणी S5 आहे. सोबतच 18,000 ते 56,900 एवढा पगार पडणार आहे, आपल्याला भेटणार आहे हे सांगितलेलं आहे. आणि एकूण पदसंख्या 381 एवढे असून यामध्ये असं सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ह्या मूळ जाहिरातीमध्ये ते आपल्याला व्यवस्थित दिसत नाही, म्हणून आपण काय केलं की ह्याच्या ठळक अक्षरामध्ये एक PDF. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जाहिरातीवरूनच आपण ही PDF तयार केलेली आहे. यामध्ये आपल्याला अग्निशामक सेवा घटक दिसत आहे. त्या संदर्भातील माहिती या तक्त्यामध्ये आहे. जसे की सेवा किंवा प्रवर्ग अग्निशामक सेवा घटक, पदाचे नाव फायरमॅन, वेतन श्रेणी किती आहे तर S5 आहे. वेतन व पगार किती आहे S5 नुसार आपल्याला 18,000 ते 56,900 एवढे पगार भेटणार आहे आणि एकूण पदे 381 एवढे आहेत. यानंतर आपल्याला पाहायचं आहे पात्रता. आता पहा फायरमॅन या पदासाठी पात्रता काय सांगितलेली आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC, जे की आपण 10वी म्हणतात. पहा उमेदवार महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक मंडळाची 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. 10वी उमेदवार पास असावा. पुढे पहा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम. राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेला असावा. उमेदवाराने 6 महिने कालावधीचा अग्निशामक म्हणजेच फायरचा कोर्स केलेला असावा. पुढची अट काय, उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक. प्रत्येकाला महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी येतच असते. हे ह्या महत्वाचं काय यामध्ये 6 महिन्याचा अग्निशामक फायरचा आपला कोर्स झालेला असावा. यानंतर आपण पाहूत फायरमॅन यासाठी आपल्याला आवश्यक ती शारीरिक पात्रता. आवश्यक ती शारीरिक पात्रता यामध्ये दिलेली आहे की उंची सर्वात आधी किमान उंची 1.65 सेंटीमीटर असावी आणि महिला उमेदवारांसाठी ही किमान 1.57 सेंटीमीटर एवढी असावी. आता छाती पाहूत आपण यानंतर. फक्त पुरुषांसाठी छातीची अट दिलेली आहे. न फुगवता किमान 81 सेंटीमीटर व फुगवून 86 सेंटीमीटर किंवा जास्त असावी. म्हणजेच 81 न फुगवता आणि फुगवता 86 एवढी असावी. उमेदवारांसाठी छातीची अट लागू नाहीये. नंतर पाहू शकता तुम्ही वजन. किमान वजन 50 किलोग्राम. महिला उमेदवारांसाठी 45 किलोग्राम. वजन किती पाहिजे, पुरुष असेल तर 50 आणि महिला असेल तर 45 पेक्षा जास्त असावा. आता ह्यानंतर दृष्टीमध्ये आपण तुम्ही पाहू शकता दृष्टी चांगली असणे आवश्यक. विना चष्म्याने दृष्टी 6/6 असावी. तसेच
इशिहिरारा चार्टनुसार रंगदृष्टी चांगली असावी. ते चार्ट असतो ना त्यावरती टिंब असतात, त्यामध्ये अंक लिहिले असतात, ते आपल्याला बघायचा किंवा अल्फाबेटिकल लिहिलेले असतात ABCD असं आपल्याला ते ओळखावं लागतं. तर ही सांगण्याचा अर्थ कलर ब्लाइंडनेस नसावा. महत्त्वाची नोंद अग्निशामक सेवा प्रशासकीय व ऑपरेशनल म्हणजेच फील्डवर कामासाठी उमेदवाराची निरोगी व सुदृढ शारीरसृष्टी असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवार हेल्दी असायला पाहिजे यामध्ये असं सांगितलेलं आहे. तर ही शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता आपण यामध्ये फायरमॅन या पदासाठीची पाहिलेली आहे. त्या फायरमॅन या पदासाठीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहिती आणि जाहिराती संदर्भातील माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.